तर रामकृष्ण हरी. मग काय आज होती मोठी एकादश म्हणजेच आषाढी एकादश. मग काय आषाढी एकादशीनिमित्त मग भेटला आपल्याला पवनदादा तर मिक्सरातून त्या शेंगदाण्याचं कूट काढायचं व्यस्त होता. मग काय पवनदादाचं कूटगीट काढणं झालं. मग निघालो बा आम्ही पवनदादाच्या घरी जासाठी. मग काय त्या सकाळीच गाय भेटली. गायचे पाय लागून आपण निघालो रस्त्यानं पळत. मग काय पवनदादा तर काही गोटाच नाही घे, काऊन की पवनदादाला येलो होता कबुतरीवाल्याचा फोन. मग काय बा तो फोनातच गुतेल होता. आपलं नंदीबाचं मंदिर खतरनाक दिसू राहिलं. कळस पायसान म्हणजे कळस पण असं वाटे की आज असा कोणता आनंदाचा दिवस आहे. आणि तो झेंडा तर एवढा खास लहरत होता की काय सांगावं त्या झेंड्याचे सुख. मग काय गावाचे वातावरण पण असं वाटते की आज पाणीच येते. मग काय बसलो बाबा आम्ही, आम्हाला बसून दिसलं होतं विठ्ठल रुक्मिणी मंदिरावरचा झेंडा तर एवढा खास लहरत होता की काय सांगावं तुम्हाला. मग काय मी म्हटलं पवनदाला चल, म्हटलं पवनदा आपल्याला मंदिरात जाणं पडते म्हटलं. मग पवनदा तर फोनातच गुंग होता. मग काय नंदीबाच्या मंदिराले पाहिलं बा थोडंसं आम्ही. मग निघालो आम्ही रस्त्यानं जातं की मी म्हटलं लवकर चढले, म्हटलं आपल्याला जा लागते म्हटलं. तो गडी काय कुठंच निघे, चल म्हणे आपल्याला जाच लागते. मग काय हरिमगा गेले बाबा निघून. मग मावशी येईल ती मागून. मग काय गुण घेत चालले. मग कोणता गुण घेऊन चालला आता अंदर. हा काय मंदिर दिशे म्हटलं आज. मग अंदर गेलो बाबा आम्ही. अंदर पायसांदर बाहेर गे सगळे बसेल होते. मग याची पूजा गीता चालू होती बाबा. मी म्हटलं बळजीवात खतरनाकच आहे. त्यातला काय आज तर सगळ्या म्हणजे देव आज एवढे खतरनाक सजेल होते की काय सांगा तुम्हाला. मग याची पूजा गीता चालू होती भाऊ. आणि त्याच्याच विठ्ठल रुक्मिणी एवढे खतरनाक सजेल होती की काय सांगू तुम्हाला. मग काय विठ्ठल रुक्मिणी पण झालं तर बोट्टे चला भेटू अशाच पुढच्या ब्लॉकमध्ये.